नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गेल्या निवडणुकीत त्यावेळेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या गद्दारीमुळेच जिल्ह्यातील आमदार कमी झाले. या निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा. हातकणंगलेची जागा प्रेमाने आपल्याकडे घेऊ असे मत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले. शिरोली येथे आयोजित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रतिमा पूजन आणि मशाल पेटवून मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, गेल्या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपाने गद्दारी केल्यामुळे शिवसेनेचे 5 आमदार कमी झाले. यावेळी त्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. हातकणंगलेत डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा पराभव ही भाजपमुळेच झाला होता. यामुळेच या जागेवरही महाविकास आघाडीत दावा कायम ठेवणार असून विजयी होण्याच्या मेरिटवर ही जागा खेचून घेऊ असा विश्वास आमदार जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार जाधव म्हणाले, 2024ला विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढून 6 जागा जिल्ह्यात मिळवल्या होत्या, परंतु 2019ला भाजपच्या गद्दारीमुळे जिल्ह्यात फक्त 1 जागेवर विजय मिळवला. या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपण थोडं गाफील राहिल्यामुळे हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांचा पराभव झाला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत सतर्क राहून गद्दारांना धडा शिकवूया आणि जिल्ह्यात मशाल चिन्हावर 5 आमदार निवडून आणूया. मात्र विजयी होण्याच्या मेरिटवर महाविकास आघाडीत ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रही राहणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पराभव हा धनशक्तीमुळे झाला असला तरी सामान्य आणि कडवट शिवसैनिकांच्या पाठबळावरती मिळवलेली मते विरोधकांना विचार करायला लावणारी आहेत. या मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागांवर विजय मिळेल असा विश्वास माजी आमदार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला. भाजपने पाठीत खंजीर खुपसला, यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. परंतु दुसऱ्या दिवशीपासूनच मी जनसेवेत आहे, यामुळे याच जागी उमेदवारी मिळाल्यास पुन्हा विजयी होऊ असा विश्वास सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, गोकुळचे संचालक माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, असलम सय्यद प्रमुख उपस्थितीत होते. दरम्यान माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा प्रमुख संजय चौगले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण यादव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी हातकणंगले विधानसभेची जागा आपल्यासाठी घ्यावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांना शिवबंधन बांधून पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. 40 गद्दार गेले ना, 13 गद्दार खासदार गेले ना, पलीकडं गेले. आपल्या पक्षाचं नाव गेलं, आपल्या पक्षाची निशाणी गेली. इतकंच काय तर ज्या शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली, तीच शिवसेना केंद्रातल्या सरकारच्या नादाला लागून निवडणूक आयोगानं आणि तो लबाड बसलेला विधानसभेचा अध्यक्ष त्यानं मिंदे गटाला दिली. शिवसेना स्थापन कोणी केली? बाळासाहेबांनी केली ना. ती शिवसेना दुसऱ्याला दिली गेली. सगळं काय दिलं तरी सुद्धा परवाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन उद्धव साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि शिवसेना चोरणाऱ्यांना त्या ठिकाणी धोबी पछाड देण्याचं काम केलं. कारण हा शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे, हा शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे. आणि म्हणून मित्रा, रागवू नका. मी माझ्या 43 वर्षाच्या जीवनामध्ये हे माझे कार्यकर्ते असं मी कधीच म्हटलं नाही, आता पण म्हटलं नाही. म्हटलं सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो. माझ्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी माझे कार्यकर्ते असं मी कधी म्हणालो नाही. माझे सहकारी हे सगळे आमच्या बरोबर आहेत, म्हणून आम्ही आहोत. हे उद्या तुमच्या बरोबर राहतील, तुम्ही सुद्धा विधानसभेमध्ये माझ्या बरोबर याल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. तुमच्या दोघांच्या तुम्ही सुद्धा असाल. मी ऐकणार आहे विधानसभेमध्ये, काळजी करू नका. म्हणजे कोण काय माझ्या अंगावर येतात ते सगळे येऊ दे, त्या सगळ्यांना मूठ माती द्यायला मी समर्थ आहे.
सगळ्यांना मूठमाती द्यायला मी समर्थ आहे, पण मला माझ्या पक्षप्रमुखांनी जो विश्वासाने या ठिकाणी पाठवलंय, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये 26 आमदारकीच्या जागा आहेत. 26 आमदारकीच्या जागा आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपल्याला बरोबर घेऊनच महाविकास आघाडी म्हणून लढायचं आहे. पण मला आज तुमच्याकडून शब्द पाहिजे की मला कोल्हापूर जिल्ह्यातून किमान 5 जागा तरी निवडून आल्याच पाहिजेत, अशा पद्धतीचा निर्णय करा. मला अडचण नाही वाटत. सकाळी आम्ही हातकणंगल्याला गेलो होतो. मी जाहीर आपल्या कागलला गेलो होतो. कागलला मी खुलेआमपणे सांगितले की कागलची जागा आम्हीच लढवणार, राधानगरीची जागा आम्हीच लढवणार, चंदवडची जागा आम्ही जरूर मागू. पण ते काय मी एवढं म्हणत नाही की ते काय मिळेल न मिळेल नंतर बघता येईल. शिरोळची जागा कोणाची आहे? आमची आहे. शाहूवाडीची जागा कोणाची आहे? आमची आहे. आणि तसं पाहिलं तर ही जागा सुद्धा आमचीच आहे, हे खरं सांगायला गेलं तर. ही जागा सुद्धा काय या मतदारसंघाचं नाव? हातकणंगले जागा सुद्धा ही आमचीच आहे, आमचीच आहे. शिवसैनिक आता मगाशी आमचे संजय चौगुले हे बोलताना मगाशी असे बोलले, काय तुम्हाला जो वाटेल तो आदेश द्या, आम्ही त्याप्रमाणेच वागू. त्याच्या आईला कशा जागा निवडून यायच्या तुमच्या? यायच्या कशा? 58 वर्ष आम्ही हेच केलं. आदेशाच्या नावाखाली दुसऱ्याचं आम्ही कल्याण केलं ना. आता तेच करायचंय काय? शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मी सांगितलं की आता बाद झालं, आणि जाहीरपणे पुन्हा सांगतोय की आजपर्यंत आम्ही ज्याला मस्ती आली, जो मोठा झाला आणि जो आमच्यावर उलटला त्याला आम्ही धडा शिकवला, त्याला आम्ही अंगावर घेतलं. आम्ही आपल्या अंगावर आला त्याला आम्ही शिंगावर घेतलं. आता सुद्धा शिंगावर घ्यायचं आहे, पण ते दुसरं कोणाकरता नाही, तर आमची शिवसेना मोठी होण्याकरता म्हणून आम्हाला हे सगळं करायचं. मध्यंतरी तुम्ही गेलात काय? बरं झालं एकनाथ शिंदेच्याकडे गेला होतात काय का नाही ते मला माहित नाही. काय ते पोरं हसतात जास्त, काय भानगडा मला माहित नाही का? पण या कोल्हापूरमधले एक राजेश क्षीरसागर नावाचे आमचे जुने सहकारी, तुम्ही कधी बोलताना नाही मी चुकीचं ऐकलं, राजेश क्षीरसागर फार मोठमोठ्या तोंडानं बोलत होते. माझी त्या चौका बिंदू चौक ना तो कुठला बिंदू चौकात ना, मी त्या बिंदू चौकात कधीतरी माझी सभा लागेली की वाट बघतोय. मी लावाल काय कधीतरी? तुम्ही याल का माझ्या सभेला? मला त्या चौकामध्ये विचारायचं आहे की काँग्रेस बरोबर उद्धव साहेब गेले, राष्ट्रवादी बरोबर उद्धव साहेब गेले, आम्ही ज्यांच्याबरोबर लढलो त्यांच्याच विरोधात लढलो, त्यांच्याबरोबर गेले, हे टाळो फोडून सांगत होते ना सगळे आपले लोक. सत्यजित प्रामाणिकपणे सांगा, सुजित प्रामाणिकपणे तुम्ही सांगा, भाजपा आपला मित्र होता. या कोल्हापूरमध्ये आपले 6 आमदार निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपला विरोधक होता ना. विरोधक तुम्हाला मदत करेल? तुम्ही त्याला मदत केली? ते विरोधक होते, त्यांनी त्यांचं काम केलं. पण जर सगळ्यात हरामखोरनी गद्दार कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. तुमच्या अंगाची झाली एवढ्या करता झाली पाहिजे. विरोधक तर विरोध करणारच आहे, त्याचं कामच आहे ते, बरोबर आहे की नाही रे भावानो? पण मित्रानं धोका दिला, मित्रानं गद्दारी केली, मित्राने विश्वासघात केला, तर विश्वासघाताला माफी नाही. कसला आदेश? इथं 6 जागा आमदारकीच्या होत्या. अनुभव तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 6 जागा होत्या ना की 5?
6 जागा. 2014 साली बरोबर बोलले ते माझे मित्र. ह्या नालायकांनी प्रत्येक ठिकाणी आपला अपक्ष उभा केला, गद्दार उभा केला आणि तुम्हाला पाडलं. अरे कसलं तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने शिव्या देताय. तुम्ही अशा पद्धतीने गेलं पाहिजे की शेवटी घरबेदी उशाला साप ठेवून झोप लागते काय, हे साप होते. विधानसभेच्या निवडणुकाला सुरुवात होऊ द्या. मी वाट बघतोय त्या गोष्टीची, मी वाट बघतोय. याने गद्दारी केली. तुमच्या विरोधात हा उभा कोण राहिला तर माने नावाचा माणूस, त्याला भाजपने मदत नाही केली. हे आमचे शहाजी आबा त्या आपल्या कोरेना मदत नाही केली भाजपने. अरे मी इथं साक्षीदार आहे, कशाला लांबची गोष्ट सांगताय तुम्ही. ज्या ग्वादर विधानसभा मतदारसंघातून मी शिवसेनेच्या तिकिटावर लढलो, 2019 साली आमची युती होती. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथवर बसले होते आणि पाठीमागं लिहिलेलं होतं, पाठीमागं काय लिहिलं होतं, कमळी समजून घड्याळाचं बटन दाबा. भाजपा करता लिहिलेलं होतं. मी किंमत दिली नाही. अरे भाऊ, मला माहित होते ही माकडं मला काय पराभूत करणार, मी तर निवडून येणार नाही तिच्या आहे. हे या जागा तुमच्या ह्याने पाडल्यात, दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही पाडले. संजय राव, आदेश जरूर पाळा, पण आदेश आपला पक्ष प्रमुख किंवा पक्ष असा देत नाही की आपला पक्ष छोटा करा. असं कोण देतं का रे बुवा. तुम्हाला कोणतरी सांगतं आदेश आहे हे, आपण त्यांचं काय नियमानेद्वारे काम केलं. जो आपल्याशी इमानदारीने वागेल त्याच्याशी आम्ही इमानदारीने वागू. जो आम्हाला धोका देईल त्याला आम्ही धडा शिकवू. हे लक्षात ठेवा. भाजपाला धडा शिकवायला हवा का नको शिकवायला हवा. आणि तयार आहात ना. आपण बघू, तुमच्याकरता प्रयत्न नक्की करू. माझ्या शुभेच्छा पत्र तुम्हाला, बाकी काय मी सांगत नाही. काय झालं या त्याच्यात तुम्ही आनंदी. अरे ते बरोबर आहे, पण आपल्या वाढायला पाहिजेत का नको. दुसऱ्याच्या कमी करण्यात पण ताकद आता खर्च करायची कमी करा. दुसऱ्याच्या कमी होऊ द्यात, पण आपल्या वाढल्या पाहिजे, ते लक्षात ठेवा. उद्धव साहेबांच्यामुळे 31 सीट नाही आल्या, उद्धव साहेबांच्यामुळे 30 सीट आल्या. हे लक्षात ठेवा. आपण आपली निवडून आलेली सीट दिली राजांना. हे मी कोल्हापुरात बोलतोय. मी आलो होतो सभेला. हेच आमचे संजयराव होते, विचारा. त्यांच्या मतदारसंघामध्ये 4 सभा मी केल्या. त्याच वेळेला मी सारखा आपल्या लोकांना विचारत होतो, अरे बाजूला हातकणंगल्यामध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं उभा राहणारा शहाजी आबा पाटील, त्याच्यातून काही माझी सभा का लागत नाही, का लागत नाही. शिवसैनिकांनी आता हितून डोक्याने काम करायला शिका, इथून नाही. का झालं आता का. जसं त्याने आम्हाला बोलवलं 4-4 वेळा फोन करून, त्यांचे नेते तुमच्याकडे का येऊ शकले नाहीत, का बोलवू शकलात नाही तुम्ही. प्लॅनिंग करायला पाहिजे होतं ना. दुसऱ्याकरता फक्त आपण आपला जीव घालवत असतो, आपल्या माणसाकरता आपण किती जीव घालवतो याचा विचार करा. हे सत्यजित आबा, मी सारखी चौकशी करत होतो, रे काय झालं. मी जाताना शाहूवाडीला एक छोटीशी बैठक घेतली. कोणाला कळलं मला माहीत नाही. 16 तारखेला मी इथं आलो होतो, आठवतं काय बघा. 17 तारखेला उद्धव साहेबांची रत्नागिरीत सभा होती एप्रिलला, आणि मी रत्नागिरीला जात असताना मी लवकर गेलो. शाहूवाडीत एक छोटीशी बैठक झाली. कोणाला कळलं काय माहीत नाही. रस्त्यावर लोक थांबली, साहेब जरा या. तिथून मी आंबा घाटामध्ये, आंबाच गाव ना, तिथे एका हॉटेलमध्ये थांबलो. धनगर समाजाच्या माणसाचं हॉटेल आहे. जेवायला थांबलो.
मी आलोय म्हणून 200 माणसं लगेच जमली. साहेब जरा आबाबद्दल भाषण करताय काय? म्हटलं का नाही करणार, माझ्या पक्षाचा माणूस आहे. मी स्वतः तिथे मीटिंग घेतली. सगळ्यांनी मला असं सांगत होतं की आबाला 80% मतदान माझ्या गावात आहे, 90% माझ्या मतदान आहे, आबा 100% निवडून येणार. आबा पडला किती मतांनी? काय तुमच्या मनाला खंत नाही? कसे पडले आबा? 13,000 मतांनी. बाजूची सीट एवढ्या मोठ्या मतांनी येते आणि इकडे 11,000 मतांनी, 13,000 मतांनी आबा पडतात. बसा, लवकर सुचलं तुम्हाला. आणि हे सांगायला मी आलोय, महायुती जरूर आहे, राहणारच आहे, पण महायुतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार सुद्धा सायजेबल असले पाहिजेत. याच्याकरता आपण सर्वांनी काम करायचंय. करणार ना? का नाही करणार? का आपलं झालं आदेश आणि मग बसा रडत? काय करायचं, आमचा खासदार नाही, काय करायचं, आमचा आमदार नाही. अरे याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक काळ तुमचे 6 आमदार होते आणि 2 खासदार होते. आज तुमचा एकही आमदार नाही आणि एकही खासदार नाही. तुमच्या मनाला किती वेदना होतात मला माहित नाही, पण माझ्या मनाला वेदना होतात. माझा जीव तिळतिळ तुटतो. खरं सांगायला गेलं तिळतिळ तुटतो. आणि म्हणून आघाडीमध्ये आघाडी कशी चांगली ठेवायची ही 100% आम्ही काम करू. 4-5 जागा तर आमच्या हक्काच्या आहेतच, आहेत ना? शाहूवाडीची जागा आमचीच आहे ना? हातकळंगीची जागा आमची, आपली ह्याची शिरोळची जागा आमचीच आहे ना? राधानगरीची जागा आमचीच आहे ना? उत्तर कोल्हापूरचं तिकडेच बोलतो, इथं नको. अरे ती आहे कुठं आता आपली? ती काँग्रेसच्याकडे आहे. आता तू तर म्हणला गाड्या की ते भाजपवाले लहान झाले, आम्ही समाधानी आहे. आता पुढं काय? जरूर घेऊ आपण काँग्रेसवाल्यांशी गोडी गुलाबानी, प्रेमानी, चांगल्या प्रकारे सुजित मिंचेकरांची ताकद वाढले ह्याचे पुरावे देऊ आणि आपण ही महाविकास आघाडी म्हणून जागा आपण घेऊ. त्यांची निवडून आलेली जागा आहे. या जागेवर आजच्या घडीला असा दावा करता येणार नाही, प्रेमाने करावा लागेल. बरोबर आहे का नाही? आणि तुमचं प्रेम यांच्यावर ठेवावं लागेल, प्रेमाने करावं लागेल. मी काही इथं भांडण लावायला आलोय नाही, पण एक मात्र सांगतो, काही झालं तरी आमच्या ज्या पारंपरिक निवडून आलेल्या जागा आहेत त्या मात्र आम्ही काही सोडणार नाही, म्हणजे नाही, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून कामाला लागा, तयारीला लागा, अजिबात चिंता करू नका. का चिंता करायला लागलाय? नाही ना? का आता ती काय आली ती मुख्यमंत्री माझी? मुख्यमंत्री आमचे एकनाथ राव आहेत ना, मग ते मुख्यमंत्री माझी असं काय म्हणतात? ते काय प्रकार आहे? लाडकी बहीण. हा, बहीण. अच्छा, लाडकी बहीण. मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणतात. बऱ्याचशा बहिणी खुश आहेत की नाही? फॉर्म मी भरलाव का नाही? का भरा ना, त्यांच्या काही बापाच्या घरचे आहेत ते पैसे. फॉर्म भरा, सरकारचे आहेत. उद्धव साहेबांनी ज्या वेळेला शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं तेव्हा त्यांनी घेतलं की नाही? का नाही घेतलं? ही सरकारची योजना होती, तशी ही योजना घ्यायला हरकत आहे का नाही? काय घ्याल का नाही? घ्याल ना? फॉर्म भरा, पहिल्यांदा भरा. भाव लय आता उदार झालाय, भयंकर प्रसन्न झालाय भाव तुमचा. सध्या खुश आहेत बहिणी. खुश आहो काय? हा, मागच्या वेळेला भावानं सांगितलं 65-60 वर्ष ज्या महिलांचं झालं, 60-65 वर्ष झालं त्यांना एसटीतून फुकट. बरोबर आहे? तेव्हा तुमचं वय 55च होतं, तेव्हा 65 करून घेतलं की नाही? आता भरा फॉर्म. 25 रुपयाचं एसटीचं तिकीट. बरोबर आहे? 25 रुपयाचं एसटीचं तिकीट दाखवलं आणि आता 1500 रुपये गेले. भाव लबाड आहे का नाही?
मध्यंतरी देशाच्या पंतप्रधानांनी गॅसच्या सिलेंडरवर काहीतरी 100 का 200 रुपये कमी केले 1200 रुपये सिलेंडर झाला होता की नाही? 200 रुपये कमी झाले. त्याला त्या योजनेला नाव काय दिलं? दिवाळी भेट. भाऊबीज आल्या बहिणी उड्या मारायला लागल्या. म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान आम्हाला पैसे देणार. अगं बाई, तुमचा किती भाऊ गरीब असला आणि त्याच्याकडे जर तुम्ही भाऊबीजेला गेलात तर 500 रुपये तरी देतो की नाही? देशाच्या पंतप्रधानांनी किती दिले? 200 रुपये. भाव उदार झालाय का नाही? आता आणखीन परत हे भाव उदार झाले. 2014 साली तुम्हाला किती देणार होते? अरे भावानू, किती देणार होते? आणि आता किती देत आहे? 1500 का 15,000? 15 लाखावरून आले 1500 वर. भाव उदार झालेला आहे. पक्के लबाड आहेत भाऊ. हा लबाड आहे का नाही भाऊ? मग या भावाला धडा शिकवायचा का नाही? आता तुम्ही पण शिकवा. आणि तुम्ही शिकवणार का नाही? बहिणीला देतो आणि भावाला मग ह्याला मत द्याल? नाही ना देणार. काही नाही, सगळं भंपक आहे, खोटं आहे, लबाडी आहे. ह्याच्या बळी पडू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. खरं सांगायला गेलं तर मगाशी एक मी कुठला तरी किस्सा सांगितला, तो सांगणार होता. कुठं सांगितला तो? भाषणामध्ये हा एक सांगितला आणि तुम्ही म्हटलं तिकडे सांगायला पाहिजे. तो कुठला अनुभव होतो? आणि म्हणून हे सगळं खोटं आहे. दुसरी गोष्ट, सध्या मराठा आरक्षणाबद्दल आम्हाला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जात आहे. बरोबर? बोलू का 2 मिनिटं का नको? काय सांगतात? मग अशी आमचा एक पदाधिकारी आहे, हरकत होता, हा लाडका आहे माझा जिल्हा प्रमुख. तो आला कानात आपला सांगायला, साहेब ते मराठीले नाराज आहेत. बोलो काय झालं आता नाराजीला? ते म्हणले परवा तुम्ही मीटिंगला गेलेत नाही. तुम्ही नाराज आहात की नाही रे? का नाराज असायला पाहिजे? आम्ही मीटिंगला गेलो नाही ना. अरे ही पण लबाडी आहे, ही पण बदमाशी आहे. तुम्ही प्रश्न त्यांना हा विचारला पाहिजे की ज्या वेळेला छत्रपतींच्या पायाला हात लावून तुम्ही शपथ घेतलीत आणि सांगितलं की आम्ही मराठ्यांना मराठ्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, सांगितलं की नाही सांगितलं? तेव्हा आम्हाला विचारलं होतं काय? नव्हतं विचारलं. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा नव्या मुंबईपर्यंत गेला, वाशीपर्यंत गेला आणि त्या वाशीला गेल्यानंतर यांनी सांगितलं आम्ही तात्काळ, तुम्ही उपोषण सोडा, आम्ही तात्काळ GR काढतो, तेव्हा आम्हाला विचारलं होतं? नाही विचारलं होतं. नंतर मनोज जरांगे पाटलांना 13 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो हे सांगितलं होतं, तेव्हा आम्हाला विचारलं होतं काय? मग आम्ही काय विरोधात बोललो? आम्हाला का नाही विचारलं म्हणून सांगितलं? आम्ही काही सांगितलं नाही. कारण सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावं, ओबीसीचं आरक्षण उठावं, काय करायचं ते करावं, आमचा विरोध नाही. पण सरकारला कळून चुकलं होतं की एका बाजूला मनोज जरांगेंच्या पाटलांच्या बाजूला एकनाथ शिंदेला उभं करायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या मागं भुजबळाला उभं करायचं. बरोबर आहे का नाही? दोघांची लढाई लावायची. दोघे भांडले की आपला स्वार्थ साधेल असं कोणाला वाटत होतं? कोणाला? शाबास. फक्त माणसं हुशार कोल्हापुरातच आहेत, बाकी कुठंच नाही. आणि म्हणून हा भांडणं लावायचा तर त्यांचा डाव होता. पण ओबीसीने मराठे एकमेकाच्या विरोधात लढले नाहीत आणि म्हणून आता त्यांना कळून चुकलंय की आपलं पाप आता उघड्यावर पडणार आहे आणि म्हणून त्या पापाचे भागीदार होण्याकरता म्हणून त्यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं. आम्ही मुद्दामून गेलो नाही. आमचं हेच म्हणणं आहे की सभागृहाचं अधिवेशन चालू आहे, तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करण्याची घोषणा सभागृहामध्ये करा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही विरोधात नाही आहोत. कारण यापूर्वी 13-14 आरक्षण दिलं तेव्हाही सभागृहामध्ये ठराव झाला होता. उद्धव साहेबांच्या वेळेला मी भाजपाचे 12 आमदार सस्पेंड केले होते, माहिती आहे की नाही तुम्हाला? आणि मग तुम्ही सारखा मेसेज पाठवत होतात की एका बॉलमध्ये एकच विकेट पडते, पण असा एकच बॉलर आहे की एका विकेटमध्ये 12, एका बॉलमध्ये असे तुम्हीच पाठवत होते की नाही? का विकेट काढल्या होते की नाही? पण तो गमतीचा भाग सोडा.
त्या दिवशी पण ठराव मराठा आरक्षणने ओबीसीच्या बद्दलच ठराव, 2 ठराव होते. भाजपाला ते हाणून पाडायचे होते म्हणून त्यांनी हाणामाऱ्या केल्या. ते उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये देखील आम्ही ठराव केला होता, या सरकारमध्ये देखील आम्ही ठराव केला होता. त्यामुळे हे काही जरी तुम्हाला सांगायला आले तरी ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे लबाड आहे. लक्षात येते का तुमच्या? नाही तर शिवसैनिक आपले नुसतेच ओरडत बसतील. आता जरा डोक्यानं काम करा आणि बायानो ते 1500 रुपयाचे फॉर्म भरून घ्या. खरंच घ्या, सिरियसली सांगतोय. आपल्या लोकांनी ते घ्या भरून, कारण ते जुलै आपल्या सप्टेंबर ऑक्टोबरला निवडणूक झाली की ते बरोबर होणार नाही. पण मरू दे, चोराची लंगोटी, दुसरं आहे काय? नाहीतरी चोरून 50 खोके घेतली ना जायचं, घेतली नाहीत का नाही 50 खोके? आता मगाचपासून तुम्ही सगळे म्हणतात पैशाचा महापूर आला, पैशाचा महापूर आला. यांच्या काय बापसान वर्ण टाकलं काय पैसे? कुठून आले पैसे? 50 खोके ना, त्यातले झाले ना का नाही आले? पण मोठी चूक केली. एका गद्दारला घरात पाठवलं पण एकाला मात्र जीवदान दिलं, एकाला जीवदान दिलं. थोडे गाफील राहिला. त्यावेळेला गाफील राहिला नसता तर हा माझा आबा आज दिल्लीच्या तख्तावर तिथं थळकला असता. थोडे गाफील राहिला, थोडीशी चूक महागात पडते. आणि म्हणून आता चूक करू नका हे सांगायला मी तुम्हाला आलो. जिल्हा प्रमुखांना मी सांगेन की या ठिकाणी पदांची सुद्धा मला तुम्ही यादी दिलेली आहेत, मी लक्ष घालतोय. तुम्हाला कुठे जिथे काय बदल पाहिजे असतील, काय असतील पाहिजे असतील ते मला सांगा. पण सर्रास पदं बदलली जाणार नाही. दुसरी गोष्ट, पदं बदलण्याकरता जर कोण गडबाजी करायला आला तर एकाचंही पद बदलणार नाही. अजिबात गडबाजी चालणार नाही कोणाची. आपण सगळे एका कुटुंबातले लोक आहोत. मान्य आहे का नाही तुम्हाला? कोणावरही अन्याय करणार नाही, कोणाचीही गडबाजी नाही. मी कोणावरही अन्याय करणार नाही. माझा तो स्वभाव नाही कोणावरही अन्याय करायचा. आणि सर्वसाधारणपणे जेव्हा पदावरच्या जर एखाद्या माणसाला जर बदलला ना तर तो पदावर असतो तेव्हा काहीच करत नाही. पण पदावरून बदलला की तो एकदम ॲक्टिव्ह होतो, तो कामालाच लागतो. तुम्हाला अनुभव आहे का नाही? पदावर असताना कुठं शोधून सापडत नाही, कडेन गेलं तरी ह्या मोबाईलवरच. बरोबर ना? कुठल्या हाडीला नाही, अडचणीला नाही, काय नाही. तू आहेस किती वर्ष? 10 वर्ष. करायचं आहे काय? 10 वर्षात केलंच काय? बरं, पदं ही काय आपली आहेत का? पक्षाची आहेत ना. ती बदलतच राहतात, ती बदलणारच आहेत. आज काल कोणतरी होता, त्याला काढला, मला केला, मला काढणार आहेत, दुसऱ्याला करणार आहेत, हे चालूच राहणार आहे. तरी सुद्धा चुकीचा अन्याय कुठं होऊ नये याची आपण काळजी निश्चितपणे घेऊ. निश्चितपणे काय असेल तर मला सांगा, आपण सर्वांनी मिळून एकत्र काम करू अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. आणि या दोन्ही मतदारसंघात जरी हे 2 उमेदवारांची नावं तुम्ही सांगत असलात तरी सुद्धा आणखीन कोण जरी इच्छुक असाल तरी तुझा बायोडाटा मला द्या. हे आपलं त्यांच्या तोंडावरच सांगतो, पाठीमागे नाही. बरोबर आहे ना? शेवटी काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा पदाधिकारी, काम करणारा शेवटी शिवसैनिक, त्याला अपेक्षा असणारच ना का नाही? आता गावचा ग्रामपंचायत सदस्य झाला की मग त्याला पण वाटतं सत्तेची ताबा कशाला, मी झालो तर काय होईल आमदार. त्याचं सदस्यात काही मन रमत नाही, त्याला डायरेक्ट आमदार व्हायचं स्वप्न पडतं. तर काय करायचं त्याला? माणूस आहे ना तो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा जर तुमचं काय म्हणणं असेल तर माझ्याकडे द्या. योग्य प्रकारे तुमचंही म्हणणं ऐकून घेतलं जाईल. तुमचं म्हणणं अरे ही होती नाही तर घेऊन जा ना, ही काय? आणि म्हणून तुमचं म्हणणं सुद्धा पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलं जाईल. पण मी तुम्हाला आता विनंती करतो की आता कोणाच्या तरी हातची आता तुम्ही होऊ नका. तर स्वतःच्या हिमतीचे मी पक्षप्रमुखांचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ज्या पद्धतीनं अपमानित होऊन 2022 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्या ठिकाणी उतरावं लागलंय किंवा मुख्यमंत्रीपद सोडावं लागलंय, माझी आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सन्मानानं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या गादीवर बसले पाहिजे. तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही, अजिबात स्वस्थ बसायचं नाही. लवकरच जागांचं वाटप होईल. जागा झाल्या रे झाल्या.
की पुन्हा मी येईन आणि प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज तुम्हाला प्रत्येकाला मी कामाला त्या ठिकाणी कामाला लावीन, म्हणजे काम करायला तुम्हाला भाग पडेल. सर्वांनी मला सहकार्य कराल ना. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. जे पक्षप्रवेश आहेत ते पक्षप्रवेश